नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधी योजना संदर्भातील 15 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। आता जी पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे की आता ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल। PM किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे। 15 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारने हप्ता वितरणाची कोणतीही अधिकृत तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे, म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही तारखांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत घोषणा झाल्यानंतरच हप्ता वितरित केला जाईल। ओके, आता शेतकऱ्यांचा अनेक प्रश्न आलेत की 24वा जो हप्ता आहे तो नक्की कधी येणार। ओके, सध्या उपलब्ध माहितीनुसार PM किसान योजनेचे हप्ते साधारणपणे प्रत्येकी 4 महिन्यांनी दिले जातात, त्यामुळे पुढील 24वा हप्ता सप्टेंबर ते ऑक्टोबर 2026 दरम्यान येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र ही केवळ अपेक्षित वेळ आहे, अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की आता मागील हप्त्याबद्दल थोडंसं बोलूया आपण। PM किसान योजनेचा 23वा जो हप्ता आहे तो 20 जून 2026 रोजी वितरित करण्यात आलेला होता। त्या दिवशी देशभरातील 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात आलेले होते आणि या हप्त्यासाठी केंद्र सरकारने 18,880 कोटींचे वितरणसुद्धा केले होते। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे ती म्हणजेच की आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल हा, जर तुम्हाला पुढील हप्ता कोणत्याही अडचणींशिवाय मिळवायचा असेल शेतकरी मंडळींनो, तर खालील सर्व प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घ्या। ओके, मी जे सांगतोय तुम्हाला, सर्वप्रथम तुमची EKYC पूर्ण करून घ्या। नसेल झाली तर OTPद्वारे, बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे EKYC तुम्हाला देखील करता येईल। ओके, आता जी नंतर काय करायचं, तुम्हाला फार्मर ID तयार असणे तुमचं आवश्यक आहे। यावेळी सरकार फार्मर IDवर जास्त आणि विशेष भर देत आहे। फार्मर ID अपूर्ण असल्यास पुढील हप्ता तुमचा अडकू शकतो, म्हणून ही सुद्धा तुम्ही काढून घ्या। ओके, तसेच आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। ओके, जर आधार लिंक नसेल तुमचं तर DBTद्वारे पैसे जमा होण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते आणि जमिनीची पडताळणी ही एक गरजेचं आहे। ओके, लँड व्हेरिफिकेशन म्हणतो त्याला आपण, ते सुद्धा तुमचं पूर्ण असावं। जमिनीच्या नोंदीमध्ये विसंगती असल्यास तुमचा अर्ज जो आहे तो होल्डवर राहू शकतो आणि हप्ता अडकण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अनेक कारणांमुळे अडकू शकतो, जसं की EKYC अपूर्ण असणे, फार्मर ID तयार नसणे, आधार आणि बँक खात्यातील माहिती जुळत नसणे, जमिनीच्या नोंदी अपूर्ण किंवा चुकीच्या असणे, बँक खात्याची माहिती चुकीची असणे, यापैकी कोणतीही चूक असेल तर पुढील हप्ता तुमचा उशिरा मिळू शकतो किंवा तात्पुरता तो रोखलाही जाऊ शकतो। ओके, आता शेतकरी मंडळींनो, नक्की कोणत्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात? जर तुम्ही PM किसानचे लाभार्थी असाल तर आजच ही सगळी कामे तुम्ही पूर्ण करून घ्या। जसं की PM किसान पोर्टलवर बेनिफिशियरी स्टेटस तुमचा तपासा, EKYC पूर्ण करा, फार्मर ID तयार करा किंवा तपासा, आधार आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा, जमिनीच्या नोंदी योग्य आहेत का ते तपासा आणि यामुळे तुमचा पुढील हप्ता मिळताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही किंवा येणारच नाही। आणि महत्त्वाची बाब म्हणजे की या सर्व ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचं तुम्ही पालन करा, म्हणजे की तुम्हाला आता पुढचा हप्ता येताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। ओके, नुकसान होणार नाही तुमचं काही। आणि 15 जुलै 2026 पर्यंत केंद्र सरकारने 24व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर केलेली नाही आहे, ही सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून फक्त अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा। ओके, ज्यावेळेस तारीख येईल त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल। ओके, आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच ताज्या सरकारी योजना व कृषी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।